नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या MPSC लाईव्ह ह्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण 5वीचा राहिलेला भाग कव्हर करणार आहोत आणि ह्यामध्ये आपला पूर्ण 5वीचा भूगोल कव्हर होऊन जाईल. जर तुम्ही पहिले 2 व्हिडिओज पाहिले नसतील तर तुम्ही डिस्क्रिप्शनमधली लिंक फॉलो करू शकता. तिथे तुम्हाला पहिल्या 2 व्हिडिओजच्या लिंक मिळून जातील. ठीक आहे. तर मित्रांनो, आज आपण 13वा चॅप्टर बघणार आहोत. तो आहे भारत, वनसंपत्ती आणि प्राणीसंपत्ती. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की जे वृक्ष असतात, झाडे असतात, झुडपे, वेली, गवत ह्यांसारखे ज्या वनस्पती असतात त्यांचा जो समूह असतो त्यांना आपण वन म्हणतो. ठीक आहे. आणि आयोग हे वनांच्या प्रकारावर व त्यांच्या वैशिष्ट्यांवर नेमका प्रश्न विचारत असतं. आणि भारताचं जे वनाच्छादित क्षेत्र आहे ते आहे 20%. हे देखील लक्षात ठेवा. ठीक आहे. आता वनांचे प्रकार आधी आपण पाहूया. ते आहेत, पहिला प्रकार आहे सदाहरित वने. आता सदाहरित वनांची काही वैशिष्ट्ये आहेत आणि या सदाहरित वने ह्या नावामध्येच आपल्याला जसं की कळून येईल की ही सदाहरित असतात, म्हणजे वर्षाचे 12ही महिने यांना पानं असतात. ठीक आहे. ह्यांची जी वैशिष्ट्ये आहेत ती पुढील प्रमाणे की सरासरी 2000 मिमीपेक्षा जास्त पर्जन्य असलेल्या आणि भरपूर सूर्यप्रकाश असलेल्या भागात ही वने आढळतात. ही वने घनदाट असतात आणि या वनांतील वृक्षांची पाने रुंद व हिरवीगार असतात. आणि या वनातील झाडांचे लाकूड हे कठीण, वजनाने जड आणि टिकाऊ असते. आणि ह्याच भागामध्ये सर्वाधिक जैवविविधता आढळते. ठीक आहे. आणि या वनांचे काही एक्झाम्पल्स आपण पाहिले तर ते आहेत मोहगनी, शिसव, रबर इत्यादी वृक्ष. ठीक आहे. आणि ही कुठे सापडतात तर ही सह्याद्रीच्या दक्षिण भागात, म्हणजे आपला जो पश्चिम घाट आहे, कोकणला समांतर जो आहे त्या भागात आपल्याला ही सापडतात आणि हिमालयाच्या पायथ्यालगत. ठीक आहे. आणि पूर्व भारतात देखील ही सापडतात. आणि नैसर्गिक रबर, लाकडी सामान, इमारती आणि जहाजबांधणी यांसाठी या वनांचा उपयोग होतो. ठीक आहे. सेकंड प्रकार आहे पानझडी वने. 1000 ते 2000 मिमीपेक्षा म्हणजे ह्या रेंजमध्ये पाऊस पाहिजे. त्यानंतर कोरडा ऋतू लागतो. कोरड्या ऋतूत जे बाष्पीभवनाने पाणी कमी होतं, म्हणजे जास्त बाष्पीभवन होऊन आपल्या झाडातील पाणी कमी होऊ नये म्हणून हे उन्हाळ्यात त्यांची पाने गळतात. ठीक आहे. किंवा त्यांची पाने गळून पडतात. आणि ह्यांची जे एक्झाम्पल आहेत ते वड, पिंपळ, साग आणि बांबू. ठीक आहे. भारतात पानझडी वनांचे क्षेत्र हे इतर वनापेक्षा बरेच मोठे आहे. हे सुद्धा आपण लक्षात ठेवूया. ठीक आहे. सह्याद्रीचा उत्तरेचा भाग, म्हणजे पश्चिम घाटाचा आपला उत्तरेचा भाग, विंध्य, सातपुडा, मैकल, छोटा नागपूरचे पठार आणि हिमालयाच्या पायथ्याकडील भाग आणि पूर्वांचल इथे ही वने आढळतात. ठीक आहे. त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे तो आहे काटेरी आणि झुडपी वने. त्यामध्ये दीर्घकाळ कोरडा उन्हाळा व 500 मिमीपेक्षा कमी पर्जन्याच्या प्रदेशात ही वने आढळतात. ही दीर्घकाळ उष्ण व कोरडे हवामान असलेल्या प्रदेशातील वनस्पतीमधील पाण्याचे जे बाष्पीभवन असते ते तिथे वेगाने होत असते. ते कमी होण्यासाठी या वनस्पतीची पाने आकाराने लहान असतात व त्याला लव असते. ठीक आहे. यावर काटे असतात, जेणेकरून जे प्राणी वगैरे असतात त्यांनी पाने खाऊन त्यांची पानातून जे पाण्याचं प्रमाण आहे ते त्यातून कमी होऊ नये म्हणून त्यांना काटे देखील असतात. ठीक आहे. काही झाडांची खोडे जी असतात ती मांसल असतात आणि या वनस्पती झाडांची मुळे जमिनीत खोलवर जातात. याची एक्झाम्पल आहेत खैर, बाभूळ, खेजडी, कोरफड आणि घायपात. ठीक आहे. भारतीय पठारावरील जो पर्जन्यछायेचा प्रदेश आहे, म्हणजे जो महाराष्ट्रातील जो पश्चिम घाट आहे तो ओलांडल्यानंतर जो प्रदेश लागतो त्या भागात, आणि जे राजस्थान, सौराष्ट्र आणि कच्छ म्हणजे कुठे गुजरात, सौराष्ट्र म्हणजे पण तिथे गुजरात साईडलाच आणि राजस्थान या साईडला ही वने आढळतात. ठीक आहे. या वनस्पतींचा वापर इंधन आणि औषधांसाठी होतो. ठीक आहे. त्यानंतर चौथा प्रकार आहे समुद्रकाठची वने. किनाऱ्यालगत दलदलीच्या भागात, खाड्यांच्या व खाजणाच्या भागात क्षारयुक्त आणि दमट हवामान आढळते आणि अशा ठिकाणी वने आढळतात. म्हणजे समुद्रकिनारी भागात ही वने असतात. आणि ह्या वनस्पतींना खारफुटी असे देखील म्हणतात. ठीक आहे. खारफुटी वनस्पतीचे लाकूड हे तेलकट, हलके व टिकाऊ असते आणि ह्या भागात जैवविविधता देखील खूप जास्त प्रमाणात आढळते. ठीक आहे. आणि वनस्पतींची मुळे ही जमिनीच्या बाहेर आलेली असतात. मुळांद्वारे खारफुटी श्वसनाचे कार्य देखील करतात. ठीक आहे. त्यानंतर आपण बघू शकतो की हिमालयातील वने आहेत 5वा प्रकार. तर हिमालयातील वने ही उंचीनुसार वेगवेगळ्या प्रकारची असतात. त्याचप्रमाणे वनस्पती प्रकार म्हणजे वनस्पतींचे प्रकार आहेत ते देखील बदलत जातात. अतिउंचीवरील जी बर्फाच्छादित भागातील बर्फ वितळल्यानंतर विविध फुलझाडे तिथे उगवत असतात. या वनस्पती आकाराने लहान असतात आणि त्यांचा जीवनक्रम केवळ 2 ते 3 महिन्याचा असतो किंवा 2 महिन्याचा असतो. ठीक आहे. त्यानंतर यापेक्षा कमी उंचीवरील भागात पाईन, देवदार, फर असे वृक्ष देखील
असलेली सूचीपर्णी वने आढळतात. ठीक आहे. हिमालयाच्या पायथ्यालगत मिश्र वने आढळतात. यामध्ये प्रामुख्याने सूचीपर्णी आणि पानझडी वनातील वृक्ष आढळतात. पानझडी म्हणजे ज्यांची पानं उन्हाळ्यात गळून पडतात ती, आणि सूचीपर्णी म्हणजे मित्रांनो एक प्रकारे असं त्याचं जे टोक असतं ते असं लांब असतं बघा, तशा प्रकारची पानं. ठीक आहे. त्यानंतर प्राणी संपत्ती जर पाहिली तर इथे असं काही स्पेशल अशी जास्त इन्फॉर्मेशन नाही आहे, फक्त जी प्राण्यांची थोडक्यात नावं आहेत. सो हे इतकं काही महत्त्वाचं नाही आहे. ठीक आहे. पुढचा जो चॅप्टर आहे तो खनिज संपत्ती आणि ऊर्जा साधनांबाबत आहे. खनिजांवर नेमका आयोग प्रश्न विचारतच असतं. दरवर्षी एखाद दोन प्रश्न खनिज संपत्ती, उद्योगधंदे ह्यांवर असतोच. सो तुम्ही खनिज संपत्ती देखील अतिशय चांगल्या प्रकारे करून जावा एक्झामला जाताना. ठीक आहे. खनिजांमध्ये धातू खनिजे जी आहेत त्यामध्ये लोह खनिज आहे. उत्तम दर्जाच्या लोह खनिजे साठे भारतात आहेत आणि लोह खनिजापासून पोलाद व लोह निर्मिती केली जाते. लोह व पोलादापासून विविध प्रकारची यंत्रे, शेतीची अवजारे, वाहने, घरगुती उपकरणे ही तयार केली जातात. आणि पोलाद तयार करण्यासाठी लोह खनिज, चुनखडक व दळकडी कोळसा आवश्यक असतो. ठीक आहे. भारतात कुठे कुठे लोह खनिज आढळतं तर उडीसा, झारखंड, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू राज्यात लोह खनिजाचे साठे आढळतात. मित्रांनो, खनिज संपत्तीबाबत एक गोष्ट लक्षात ठेवा की खनिज संपत्ती ही खूप कमी भागातच केंद्रित झाली आहे. म्हणजे जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर इथे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, गडचिरोली सिंधुदुर्ग, रत्नागिरी ह्या भागात, आणि इथे गडचिरोली, चंद्रपूर या ठिकाणी इतक्याच भागात महाराष्ट्रातली खनिज संपत्ती केंद्रित आहे. ठीक आहे. इवन भारताचा जरी विचार केला तो हा जो पट्टा आहे, इथे छोटा नागपूरचा पठार आहे, इथे छत्तीसगड आहे, ह्या भागातच मोस्टली जी खनिज संपत्ती आहे ती केंद्रित आहे. आणि दक्षिणेकडील हा कर्नाटक आणि हा पट्टा. ठीक आहे. सो हे तुम्ही चांगल्या प्रकारे एक इमेज डोक्यामध्ये करून ठेवा, जेणेकरून एक्झामला भलेही जर तुम्हाला एक्झॅक्ट कोणतं नाव किंवा एक्झॅक्ट लोकेशन आठवत नसलं तरी हा पट्टा जरी तुमच्या लक्षात असला तरी तुम्ही त्यावरून तुक्का मारू शकतात. ठीक आहे. कारण की आपल्याला माहिती आहे एक्झाम ही MCQ टाईप असते, ज्याच्यामध्ये आपल्या समोरच आन्सर असतात. सो आपल्याला एक जनरल आयडिया जरी असली तरी आपण तो क्वेश्चन सॉल्व करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर सेकंड जे खनिज आहे ते आहे तांबे. त्यामध्ये तांब्याचा वापर भांडी, नाणी, पत्रा, दागिने यासाठी करतात. तांबे हा उत्तम वीज वाहक आहे, आपल्या सर्वांना माहितीच आहे. ठीक आहे. विजेच्या उपकरणात त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. आणि ह्याचे जे साठे आहेत ते झारखंड, राजस्थान, गुजरात, आंध्र प्रदेश, उत्तराखंड या राज्यांमध्ये सापडतात. ठीक आहे. नंतर जे मॅग्नीज आहे ते पोलाद तयार करण्यासाठी या खनिजाचा वापर होतो. मॅग्नीजचे भारतात भरपूर साठे आहेत आणि त्यांचा दर्जाही उत्तम आहे. कर्नाटक, उडीसा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गोवा ह्या राज्यात मॅग्नीज आढळते. ठीक आहे. त्यानंतर जे बॉक्साईट आहे, बॉक्साईट या खनिजापासून ॲल्युमिनियम हा धातू तयार केला जातो. हा धातू हलका व लवचिक असतो. आपण ॲल्युमिनियमची भांडी वगैरे देखील बघत असतो. ठीक आहे. ज्याचा भांडी, वेगवेगळी वाहने, विमाने, जहाज निर्मिती, विद्युत उपकरणे आणि लाकडाला पर्याय म्हणून फर्निचरला देखील फर्निचर उद्योगात देखील याचा वापर करतात. आणि जे साठे आहेत बॉक्साईटचे ते उडीसा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, महाराष्ट्र, झारखंड आणि तमिळनाडू आणि मध्य प्रदेश ह्या ठिकाणी आढळतात. नंतर आपण पुढचा जर धातू बघितला तर तो आहे सोने. सोने हा मौल्यवान धातू आहे. आकर्षक रंग, झळाळी. माहिती आहे आपल्याला की सोने हा खूप किमती धातू आहे, खूप लवचिक देखील असतो. आणि भारतात सोन्याचा सर्वाधिक उपयोग दागिने तयार करण्यासाठी करतात. ते बट ऑब्वियस आहे, आपल्याला माहितीच आहे. सोन्याचे साठे मर्यादित आहेत आणि ते कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये आहेत. ठीक आहे. आणि आता आपण पाहू की अधातू खनिजे. आता अधातू खनिजे म्हणजे ज्या खनिजांपासून धातू तयार करता येत नाही त्यांना अधातू खनिजे म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर पहिलं जे अधातू खनिज आहे ते अभ्रक आहे. अभ्रक हे भारतात जगातील प्रमुख अभ्रक उत्पादक देशापैकी एक आहे भारत आपला. भारतातील अभ्रकाचा दर्जा चांगला आहे. अभ्रकाचा उपयोग विद्युत उपकरणे, औषधे, रंग या उद्योगांमध्ये करतात. भारतात आंध्र प्रदेश, झारखंड, बिहार आणि राजस्थान ह्या 4 राज्यांमध्ये अभ्रकाचे साठे आहेत. ठीक आहे. त्यानंतर जो जिप्सम आहे त्याचा उपयोग सिमेंट आणि रासायनिक खते तयार करण्यासाठी करतात. राजस्थानमध्ये जिप्समचे सर्वात जास्त साठे आहेत आणि त्याशिवाय जम्मू आणि काश्मीर आणि तमिळनाडू इत्यादी राज्यात जिप्सम सापडतं. ठीक आहे. त्यानंतर जो चुनखडक आहे, बांधकाम उद्योगामध्ये आणि सिमेंटमध्ये चुनखडकाचा वापर करतात. लोह खनिज शुद्ध करण्यासाठी चुनखडक वापरतात. मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तमिळनाडू, उडीसा, कर्नाटक या राज्यात चुनखडीचे साठे आहेत. ठीक आहे. याशिवाय जे ॲस्बेस्टॉस आहे किंवा संदैव, हिरे, युरेनियम, थोरियम ही देखील उपयुक्त खनिजे आहेत. ठीक आहे, जी भारतात आढळतात.
आणि भारतात खनिजांचे साठे पाहिजे त्या प्रमाणात नाही आहेत. म्हणजे रशिया, USA या ठिकाणी खनिजांचे साठे खूप मोठ्या प्रमाणात आढळतात. भारतात त्याचं प्रमाण कमी आहे. ठीक आहे. आता ऊर्जा साधने आहेत ती आपण बघूया. ज्या साधनांपासून आपण ऊर्जा मिळवतो त्यांना आपण ऊर्जा साधने म्हणतो. ठीक आहे. ऊर्जा साधनांचे 2 प्रकार पडतात, पारंपरिक ऊर्जा साधने आणि अपारंपरिक ऊर्जा साधने. आपण शाळेत शिकलेलेच आहोत की पारंपरिक ऊर्जा साधने म्हणजे कोणती, तर आपण जी पूर्वीपासून वापरत आलो आहेत ती. त्यामध्ये लाकूड, खनिज तेल, त्यानंतर जी इंधन म्हणून आपण वापरतो, त्यानंतर कोळसा, नैसर्गिक वायू यांना आपण पारंपरिक ऊर्जेची साधने म्हणतो. ठीक आहे. तर आता ती देखील आपण एक एक करून बघूया. त्यामध्ये जर कोळसा पाहिला तर जेव्हा आधीच्या काळात, खूप आधी लाखो वर्षांपूर्वी जेव्हा भू हालचाली झाल्या होत्या, म्हणजे आपल्याला माहिती आहे की भूखंड जो होता तो विभागला गेला होता, त्याचे वेगवेगळे खंड तयार झाले होते. आधी एकच मोठा खंड होता. हे सर्व आपण शिकलेले आहोत. ठीक आहे. त्यानंतर त्या काढल्या गेल्या जेव्हा भू हालचालीमुळे, जे प्राचीन काळी वनस्पती, प्राणी वगैरे जे काढले गेले, त्यांवर नंतर दाब आणि उष्णतेचा परिणाम होऊन त्यातील कार्बन द्रव्य शिल्लक राहिली आणि त्यापासून कोळसा तयार झाला. तर कार्बनचे साठे कुठे कुठे आहेत, तर कोळशाचे साठे कुठे कुठे आहेत, तर पश्चिम बंगाल, झारखंड, उडीसा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र या राज्यात कोळशाच्या खाणी आहेत. ठीक आहे. याशिवाय जम्मू काश्मीर, मेघालय आणि तामिळनाडू येथे देखील आहेत. ठीक आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं तर खनिज तेल आणि नैसर्गिक वायू. भू हालचालीमुळे दबल्या गेलेल्या वनस्पती व प्राण्यांच्या अवशेषांचे विघटन होऊन खनिज तेल व नैसर्गिक वायूंची निर्मिती होते. ठीक आहे. खनिज तेल व नैसर्गिक वायूचे साठे जवळजवळच आढळतात. काही ठिकाणी फक्त नैसर्गिक वायूचे साठे आढळतात. ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे की बघा इथे जसं की दिलं आहे की खनिज तेलापासून काय काय आपण तयार करू शकतो. तर खनिज तेल शुद्ध करून आपल्याला एकतर डांबर देखील भेटतो, ग्रीस किंवा मेण देखील भेटतं, डिझेल भेटतो, रॉकेल भेटतो, विमानाचे इंधन, पेट्रोल, स्वयंपाकाचा गॅस, असे वेगवेगळे पदार्थ आपल्याला खनिज तेलापासून मिळत असतात. ठीक आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं तर अपारंपरिक साधने. अपारंपरिक साधनांमध्ये सूर्याची उष्णता, वारा, भरती ओहोटी, बायोगॅस, जैविक टाकाऊ पदार्थ या साधनांपासून ऊर्जा मिळवण्याचे प्रयत्न केले जातात. म्हणजे आपल्याला माहिती आहे की सूर्याची उष्णता म्हणजे काय, तर सौर ऊर्जेमुळे आपण ऊर्जा मिळवतो. नंतर वारा, पवनचक्कीच्या सहाय्याने आपण ऊर्जा मिळवतो. नंतर भरती ओहोटीने टर्बाईन फिरून ऊर्जा निर्मिती केली जाते. बायोगॅस आपण वापरू शकतो. नंतर जैविक जे टाकाऊ पदार्थ आहेत त्यांचा वापर करून ऊर्जा मिळवली जाते. आता त्यानंतर जर आपण पाहिलं तर विद्युत निर्मिती. तर विद्युत निर्मितीमध्ये 3 प्रकारे विद्युत निर्मिती केली जाते. एक तर जलविद्युतने, एक औष्णिक विद्युतने आणि एक अणुविद्युत. ठीक आहे. जलविद्युतमध्ये काय, तर ह्याच्यामध्ये पाण्याचा भरपूर साठा लागतो. जसं की आपल्याला धरणं माहीत असतात, धरणामध्ये तिकडे देखील विद्युत निर्मिती केली जाते. जो पाणी असतो तो खूप स्पीडने सोडला जातो आणि त्यातून टर्बाईन फिरवले जातात आणि त्यातून विद्युत निर्मिती होते. ठीक आहे. त्यानंतर त्याचा तो वापरलेला पाणी आहे तो पुन्हा धरणात सोडला जातो. ठीक आहे. त्याचा पुन्हा वापर करता येतो. त्यामुळे पर्यावरणाची हानी कमी होते. ठीक आहे. त्यानंतर औष्णिक विद्युत जे आहे त्यामध्ये कोळसा, खनिज तेल व नैसर्गिक वायूंचा उपयोग करून औष्णिक विद्युत निर्माण करतात. औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रे प्रामुख्याने कोळसा व खनिज तेला क्षेत्राजवळच असतात. ठीक आहे. भारतात कोळशाचा वापर सर्वाधिक विद्युत निर्मितीसाठी केला जातो, हे देखील लक्षात असू द्या. नंतर अणुविद्युत आपल्याला माहितीच आहे की वेगवेगळे जे रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्सेस असतात त्यांचा वापर करून त्याचे जे अणू असतात त्याचं विभाजन करून किंवा ते एकमेकांवर टक्कर करून त्यानुसार अणुविद्युतने म्हणजे विद्युत ऊर्जेची निर्मिती केली जाते. आणि त्यामध्ये महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, तामिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश ह्या राज्यांमध्ये अणुवीज निर्मिती केंद्रे केंद्रित आहेत. ठीक आहे. आणि मोजक्या देशांपैकी भारत एक आहे जो अणुविद्युत किंवा अणूंपासून विजेची निर्मिती करतो. ठीक आहे. ऊर्जा साधनांचे संधारण म्हणजे काय, तर खनिज तेल, नैसर्गिक वायू, कोळसा यांसारखी जी पारंपरिक साधने आहेत त्यांचा आपण जपून वापर केला पाहिजे, कारण की ती नाश पावू शकतात किंवा ते संपू शकतात एक दिवशी. सो आपण त्याचा वापर जपून केला पाहिजे. ठीक आहे. आता जो पुढचा चॅप्टर आहे तो आहे भारत, लोकसंख्या व लोकजीवन. यामध्ये मित्रांनो 2001ची आकडेवारी आहे की 102 कोटी आणि 70 लाख इतकी लोकसंख्या होती. पण आता 2011नुसार ती 121 कोटी होती. ठीक आहे. आणि आता 2021ला नवीन सेन्सस देखील येईल. तो देखील आपल्याला पाठ करावा लागणार आहे किंवा त्यातला डेटा देखील आपल्यासाठी खूप युजफुल राहणार आहे. पण त्याला अजून वेळ आहे. तेव्हापर्यंत आपल्याला 2011चा सेन्सस किंवा जनगणना जी आहे ती आपल्याला त्याच्यातला डेटा आपल्याला माहीत असावा. ठीक आहे.
ह्यामध्ये काही वैशिष्ट्ये आहेत की देशाच्या काही भागातच लोकसंख्या जास्त आहे तर काही भागात कमी आहे. जर आपण इकडे देशाचा मैदानी प्रदेश पाहिला, जे गंगाचे खोरे जे आहे किंवा यमुना किंवा सतलज नद्यावरती इथे बिहार साईडला गंडक, कोसी वगैरे ह्यासारख्या नद्या, इथे देखील गंगा, ब्रह्मपुत्रा नद्या, तर आपण पाहू शकतो की जो मैदानी प्रदेश आहे तिथे बरीचशी लोकसंख्या केंद्रित झाली आहे. ठीक आहे, म्हणजे जर सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जर आपण स्टेट पाहिला तर तो आहे उत्तर प्रदेश. ठीक आहे, त्याची 19 कोटीच्या आसपास आहे आणि महाराष्ट्राची 11 कोटी आहे. ठीक आहे, 2011च्या सेन्ससनुसार. नंतर बिहार, इथे देखील खूप जास्त प्रमाणात लोकसंख्या आहे. पश्चिम बंगालमध्ये देखील आहे. सो आपण मगाशी जे स्टेटमेंट पाहिलं की काही ठिकाणीच लोकसंख्या केंद्रित आहे. ठीक आहे, आणि जे पर्वतीय प्रदेश आहेत तिथे मात्र लोकसंख्या खूप कमी आहे. ठीक आहे, इथे राजस्थानच्या वाळवंटी भागात कमी आहे, मध्य प्रदेशच्या पठारी भागात देखील तिथल्या तिथे कमी आहे. ठीक आहे, त्यानंतर जर आपण पुढे पाहिलं तर भारतात 72% लोक ग्रामीण भागात राहतात, पण 2011च्या डेटानुसार आय गेस 68% ग्रामीण भागात राहतात लोक. ठीक आहे, आणि 32% हे शहरी भागात राहतात. त्यानंतर लोकसंख्या वाढ व वाढीचे परिणाम. आपल्याला माहिती आहे की दरवर्षी किंवा दर 10 वर्षांनी जनगणना केली जाते, त्यामधून बरीचशी माहिती मिळत असते आणि त्याचा उपयोग आपण नियोजनासाठी करत असतो. ठीक आहे, काही दशकांमध्ये लोकसंख्येमध्ये खूप जास्त प्रमाणात वाढ होते, त्यामुळे जी संसाधने आहेत त्यावर देखील त्याचा खूप प्रमाणात ताण पडत असतो. सो लोकसंख्या वाढीचे खूप जास्त दुष्परिणाम देखील होतात. ठीक आहे, त्यामध्ये जर आपण पाहिलं तर आता बेरोजगारी देखील वाढत आहे, कारण की बरेचसे आपली भारताची लोकसंख्या आहे ती भरपूर प्रमाणात आज वाढलेली आहे. आज जर आपण 2020चा विचार केला तर ती 135 करोडच्या वरती गेलेली आहे. आणि त्यामुळे आणि जी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, म्हणजे जे कॉम्प्युटर वगैरे आहेत, त्यामुळे देखील बऱ्याचशा नोकऱ्या जात आहेत. सो जो हे एक्स्ट्रा मनुष्यबळ जे तयार होते त्यांना मात्र नोकऱ्या उपलब्ध नाही आहेत, त्यामुळे आपल्या देशात बेरोजगारी देखील वाढते. ठीक आहे, आता इथे जे लोकजीवन दिलं आहे तर ते प्रत्येक प्रदेशातील लोकांचं जीवन कसं आहे किंवा त्याची वैशिष्ट्ये काय आहेत ते दिलेले आहेत. तर हे तुम्ही एकदा वाचून घ्या स्वतःहून, कारण की ह्यामध्ये असं एक्सप्लेन करण्यासारखं असं काही नाही आहे आणि खूप सोपं आहे. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊया. पुढचा जो आपला चॅप्टर आहे तो आहे मानवी व्यवसाय. व्यवसायामध्ये जो आपला सर्वात प्रमुख असा व्यवसाय आहे तो शेती आहे. आपल्याला माहिती आहे भारताची मोर दॅन 70% पॉप्युलेशन ही शेतीवर अवलंबून आहे. त्यातल्या त्यात जे कामगार लोकसंख्या आहे ती मोर दॅन 48%, म्हणजे 48% जी कामगार लोकसंख्या आहे ती शेतीमध्ये गुंतलेली आहे. पण त्याचा जो GDP मधला रेशो आहे किंवा GDP मधलं जे आउटपुट आहे याचं किंवा GDP मध्ये ह्याचा जो वाटा आहे तो फक्त आणि फक्त 14%च्या आसपास आहे. ठीक आहे, सो त्यामुळे आपली जी डिस्गाईज बेरोजगारी म्हणतो किंवा छुपी बेरोजगारी म्हणतो ती देखील तिथे खूप प्रमाणात दिसून येते. ठीक आहे, आता आपण शेतीबाबत थोडी माहिती घेऊया की जमिनीची मशागत करून त्यामध्ये विविध पिकांचे उत्पादन घेण्याच्या प्रक्रियेला शेती म्हणतात. भारतात शेती हा एक प्रमुख व्यवसाय आहे. ठीक आहे, त्यानंतर पिकांबद्दल आपण माहिती घेऊया. आधी आपण हे समजून घेऊया की जे हंगाम आहेत ते कोणते कोणते आहेत. तर भारतात शेतीचे 2 हंगाम आहेत, त्यामध्ये जे खरीप हंगाम आहे आणि रब्बी हंगाम आहे. ठीक आहे, खरीप हंगाम हा पावसाळ्यात असतो आणि रब्बी हंगाम हा हिवाळ्यात असतो. ठीक आहे, खरीप हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकांना खरीपाची पिके म्हणतात, रब्बी हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकांना रब्बीची पिके म्हणतात. ठीक आहे, आणि खाद्यान्न पिके आता आपण पाहूया. खाद्यान्न पिके म्हणजे काय, तर तांदूळ, गहू, ज्वारी, मका इत्यादीसारखी खाद्यान्न पिके आहेत. ठीक आहे, तांदळाबाबत जर माहिती घेतली तर तांदूळ उत्पादनाच्या दृष्टीने भारत जगातील एक अग्रेसर देश आहे. ठीक आहे, आपल्या देशामध्ये भात हा खूप जास्त प्रमाणात खाल्ला जातो. याच्यासाठी उष्ण व दमट हवामान लागतं. 1000 मिमीपेक्षा मिमी पावसाची आवश्यकता असते. ठीक आहे, ह्याशिवाय कमी पावसाच्या प्रदेशात जलसिंचनाच्या आधारे पीक घेतलं जातं. आता हे पीक घेणारे राज्य कोणते कोणते आहेत, तर आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, UP, छत्तीसगड, बिहार ह्या राज्यांमध्ये तांदळाचं उत्पादन घेतलं जातं. त्याशिवाय पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेश यांमध्ये जलसिंचनाच्या आधारावर हे पीक घेतात. ठीक आहे, त्यानंतर आपण पाहिलं तर सेकंड जो पीक आहे ते आहे गहू. तांदळाखालोखाल गहू हे देखील देशातील प्रमुख खाद्यान्न पीक आहे. ठीक आहे, रब्बी हंगामात गव्हाचे पीक घेतले जाते. गव्हाच्या पेरणीच्या वेळी कमी तापमानाची तर पीक तयार होताना जास्त तापमानाची आवश्यकता असते. सुमारे 750 मिमी पाऊस यासाठी उपयुक्त असतो. गहूचं जे प्रमुख उत्पादन आहे ते UP, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश
या ठिकाणी होतं. ठीक आहे. नंतर ज्वारी देखील भारतातील एक अग्रेसर ज्वारीचं उत्पादन घेणारा हे भारत अग्रेसर देश आहे. ठीक आहे. त्या दृष्टीने महाराष्ट्रात ज्वारीचं देखील चांगलं उत्पादन घेतलं जातं. कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू ह्या ठिकाणी ज्वारीचं चांगलं उत्पादन घेतात. ह्याच्यासाठी 500 मिमीचा पाऊस आवश्यक असतो आणि मध्यम तापमान आवश्यक असतं. ठीक आहे, जे आपल्या महाराष्ट्रात चांगल्यापैकी दिसून येतं. त्यानंतर व्यापारी पिके, याचं मेन उद्दिष्ट व्यापार करणं असतो आणि त्यापासून जास्तीत जास्त नफा मिळवणं असतो. ठीक आहे. त्यामध्ये ऊस, कापूस, चहा, कॉफी यांसारखी पिके असतात. ऊसापासून साखर मिळते, गूळ मिळतो, खांडसरी यांसारखी उत्पादने मिळतात. ह्याचा वाढीचा कालावधी मोठा असतो, म्हणजे ऑलमोस्ट 2 वर्ष देखील लागतात. आणि या ऊसाला जास्त तापमान व सुमारे 1200 मिमी पाऊस उपयुक्त ठरतो. ठीक आहे. कमी पावसाच्या प्रदेशात जलसिंचनाच्या आधारे घेतात. आणि UP, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश इत्यादी ठिकाणी ऊस उत्पादन घेतलं जातं. ठीक आहे. नंतर जे कापूस आहे त्यापासून कापडाची निर्मिती केली जाते. जास्त तापमान आणि सुमारे 1000 मिमी पाऊस आवश्यकता असते. आणि पिकाची वाढ होऊन कापसाची बिडे वेचणीस तयार होण्याच्या काळात कोरडे हवामान आणि स्वच्छ सूर्यप्रकाश लागतो. ठीक आहे. कापूस उत्पादन हे महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आणि हरियाणा आणि पंजाब या ठिकाणात घेतलं जातं. ठीक आहे. त्यानंतर चहाची खुडलेली पाने वाळवून त्यावर प्रक्रिया करून चहा तयार करतात. ह्यासाठी उबदार हवामान लागतं आणि 1500 मिमीपर्यंतचा पाऊस उपयुक्त ठरतो. ठीक आहे. चहाच्या कोवळ्या पानांच्या वाढीसाठी मृदेतील जे ओलाव्याची गरज असते त्यासाठी, आणि ही मोस्टली डोंगर उतारावर घेतले जातात आणि पाण्याचा निचरा जिथून होऊ शकेल, म्हणजे एका ठिकाणी पाणी साचून राहतं अशा ठिकाणी चहाचं पीक घेतलं जात नाही. डोंगर उतारावर नेहमी घेतात, जेणेकरून त्या वनस्पतीला जितकं पाणी पाहिजे तितकं ते घेतं आणि बाकीचं डोंगर उतारावरून वाहून जात असतं. ठीक आहे. चहाच्या मळ्यात कामासाठी मोठ्या प्रमाणात कुशल मजुरांची आवश्यकता असते. आणि हे कुठे कुठे आहेत तर आसाममध्ये चहाचे मळे खूप जास्त प्रमाणात आहेत. नंतर पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळमध्ये आहेत. ठीक आहे. त्यानंतर भुईमूग या पिकाचा मुख्य उपयोग खाद्यतेलासाठी होतो. कोरडे व उष्ण हवामान लागते, 500 मिमी पाऊस लागतो आणि हे खरीप हंगामात घेतलं जातं. ठीक आहे. जलसिंचनाच्या आधारे उन्हाळ्यात घेतात. आणि महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश या ठिकाणी भुईमूग घेतात. ठीक आहे. आपण हा चार्ट एकदा बघून घ्या, जेणेकरून आपल्याला त्याचं डिस्ट्रीब्युशन नक्की कसं आहे ते देखील कळेल. मित्रांनो, 5वीच्या पुस्तकात जो डेटा आहे तो आपल्याला एक्झॅक्ट राज्यसेवेला किंवा कंबाईनला विचारतात असा नाही आहे, म्हणून मी हे थोडं फास्टच घेतो आहे. कारण की राज्यसेवा आणि कंबाईनला जे प्रश्न येतात ते मोस्टली जे फॅक्च्युअल डेटावर येतात ते आपल्या 2019 किंवा 2017चा जो वन अहवाल आहे त्यामधून, किंवा जे आर्थिक पाहणी असते जी आपला अर्थसंकल्प मांडण्याच्या अगोदर पब्लिश केली जाते राज्य शासनामार्फत, त्यावरून देखील प्रश्न येत असतात. सो हा डेटा तितकासा महत्त्वाचा नाही आहे. ह्याहून जास्त जो डेटा महत्त्वाचा आहे तो आपण येणाऱ्या काही भागांमध्ये बघणारच आहोत. तो तुम्ही नोट करून घेत जावा, जेणेकरून आपल्याला त्याचा फायदा परीक्षेला होईल. ठीक आहे. आणि त्यामुळे मी हा डेटा जरा फास्टच घेतो आहे, जेणेकरून स्पीडमध्ये फक्त आपल्याला एक जनरल आयडिया येऊन जाईल. ठीक आहे. भुईमुगाप्रमाणे दुसरे देखील पिके आहेत ज्यातून खाद्यतेल काढलं जातं, जे आहेत तीळ, करडई, सूर्यफूल आणि सोयाबीन. यांना गळिताची पिके देखील म्हणतात. नंतर आंबा, केळी, सफरचंद, संत्री, द्राक्षे यांसारखी फळे देखील आहेत ज्यांचं पीक भारतात घेतलं जातं. आणि औषधे, वनस्पती, फुले किंवा शेती, भाजीपाली शेती यांसारखे देखील शेतीचं प्रमाण महाराष्ट्रात किंवा भारतात मोठ्या प्रमाणावर आहे. ठीक आहे. नंतर खाणकाम आहे. खाणकामचं जर आपण पाहिलं तर छोटा नागपूरचे जे पठार आहे तिथे खनिजाचे भांडार त्याला म्हटलं जातं. जसं की मी मगाशी तुम्हाला पट्टे दाखवले की त्या 2 पट्ट्यांमध्ये जे खनिज केंद्रित आहेत, त्यातल्या त्यात जे छोटा नागपूरचं पठार आहे त्याला आपण खनिजाचे भांडार म्हणतो, कारण की तिथे मोठ्या प्रमाणात खनिजे केंद्रित आहेत. ठीक आहे. आणि तिथून खनिजाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं. त्यानंतर पूर्व महाराष्ट्र म्हणजे गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ हा प्रदेश, आणि त्यानंतर छत्तीसगडचा कोरबा भागात या ठिकाणी कोळसाच्या खाणी आहेत. ठीक आहे. कर्नाटकातील कोल्हार भागाच्या सोन्याच्या खाणी देखील आहेत. आसाममध्ये दिग्बोई, महाराष्ट्राजवळ अरबी समुद्रात मुंबई आहे, गुजरात अंकलेश्वर, कल्लोल, कोयाली या ठिकाणी खनिज तेलाच्या विहिरी आहेत. ठीक आहे. त्यानंतर मासेमारी आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रात जी आपली सागर किनारपट्टी आहे तिथे मासेमारी केली जाते. त्यानंतर केरळ वगैरे ह्या ठिकाणी देखील मासेमारी केली जाते. ठीक आहे. त्यानंतर पश्चिम बंगाल, बिहार, आसाम, उत्तर प्रदेश या ठिकाणी गोड्या पाण्यातील मासेमारी व्यवसाय चालतो. ठीक आहे. कारण की तिथे समुद्रकिनारा उपलब्ध नाही आहे. ठीक आहे. आणि समुद्रकिनारी बघा इथे महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगाल या किनारी राज्यांमध्ये मासेमारी केली जाते. ठीक आहे.
जे प्रामुख्याने याच्यात शार्क, सार्डिन, बांगडा, पापलेट ह्यासारखे जातीचे मासे आढळून येतात. त्यामध्ये पापलेट आणि बांगडा किंवा सुरमई ह्या माशांना खूप जास्त मागणी असते महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे. आता आपण पशुपालन पाहिलं तर त्यामध्ये दूध, मांस, कातडी, हाडे यांसारख्या उत्पादनांसाठी पशुपालन केलं जातं. त्यानंतर आपण जर पुढचं पाहिलं तर उद्योगधंदे. उद्योगधंदे म्हणजे काय, तर ज्या वस्तू निसर्गात उपलब्ध नसतात आणि निसर्गात उपलब्ध असलेल्या पदार्थांवर प्रक्रिया करून आणि म्हणजेच कच्च्या मालावर आपण प्रक्रिया करून त्यापासून जेव्हा आपण नवीन वस्तू तयार करतो, ठीक आहे, त्यालाच आपण उद्योगधंदे असं म्हणतो. आणि जेथे हे वस्तू तयार केल्या जातात त्यांना आपण कारखाने म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर त्यामध्ये देखील लघु उद्योग आणि मोठे उद्योग असतात. लघु उद्योगांमध्ये कमी भांडवलाची गरज असते आणि मनुष्यबळ देखील कमी लागतं. मोठ्या उद्योगांमध्ये जास्त भांडवलाची गरज असते आणि मनुष्यबळ जास्त लागतं. ठीक आहे. त्याचे काही प्रकार म्हणूया किंवा वेगवेगळ्या त्याच्या आधारित कोणत्या कोणत्या याच्यावर आधारित उद्योग आहेत ते आपण पाहूया आता. की शेतीमालावर आधारित उद्योग आहेत, ज्याचा कापड उद्योग, साखर उद्योग असे वेगवेगळे प्रकार आहेत. ठीक आहे. त्यानंतर वनोत्पादनावर आधारित आहेत की ज्याच्यापासून कागद उद्योग आणि लाकडी फर्निचर वगैरे तयार केलं जातं. त्यानंतर प्राणीज उत्पादनावर आधारित उद्योग आहेत, ज्यापासून दुग्ध उत्पादने, लोकर उद्योग आणि चर्मोद्योग इत्यादी. आणि खनिजांवर आधारित उद्योग, ज्यामध्ये पोलाद वगैरे किंवा ॲल्युमिनियम तयार करण्यासाठी खनिजं काढून त्यापासून अशा सर्व वस्तू वगैरे तयार केल्या जातात, त्यांना आपण खनिजांवर आधारित उद्योग म्हणतो. आता आपण कापड उद्योगाबाबत पाहूया. ठीक आहे. भारतात सुती कापड उद्योग मोठा व लघु उद्योग या दोन्ही स्वरूपात आढळतो. ठीक आहे. कापड विणण्याचा लघु उद्योग देशात सर्वत्र चालतो. मोठे कापड उद्योग विशिष्ट भागातच दिसून येतात. ठीक आहे. त्यापासून लोकर, रेशीम व कृत्रिम धाग्यांपासून कापड तयार केलं जातं. ठीक आहे. गुजरात आणि महाराष्ट्रात कापड उद्योग बऱ्याचशा प्रमाणात चालतो. त्याशिवाय तामिळनाडू, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश ह्या भागात देखील कापड उद्योग विकसित झाला आहे. ठीक आहे. त्यानंतर साखर उद्योग. भारतात साखरेपासून ऊसापासून साखर तयार केली जाते. ठीक आहे. ऊस तोडणीनंतर त्यातील साखरेचा अंश कमी होतो, त्यामुळेच तो लगेच कारखान्यात न्यावा लागतो. त्यामुळे जे साखर उद्योग असतात ते ऊसाचं जे लागवडीचं क्षेत्र आहे त्याच्या बाजूलाच असतात. ठीक आहे. साखर उत्पादनात महाराष्ट्र, UP हे दोन्ही राज्ये अग्रेसर आहेत. याशिवाय तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र, गुजरात, बिहार आणि हरियाणा या राज्यात देखील साखर उद्योग आहेत. ठीक आहे. त्यानंतर लोह व पोलाद उद्योग. अनेक उद्योगांसाठी संरक्षण दलासाठी लागणारे साहित्य, वाहतुकीची साधने, बांधकाम, रेल्वेचे रूळ इत्यादींसाठी लोह व पोलादाची आवश्यकता असते. त्याशिवाय अनेक क्षेत्रात लोह व पोलादाची जरूर देखील भासते, त्यामुळे लोह व पोलाद उद्योगास मूलभूत उद्योग देखील मानले जाते. ठीक आहे. हा झारखंड, उडीसा, पश्चिम बंगाल, छत्तीसगड आणि कर्नाटक ह्या भागात हे उद्योग आहेत. ठीक आहे. त्यानंतर सिमेंट उद्योग. सिमेंट उद्योगाचा जे सिमेंट तयार होतं त्याचा वापर आपण इमारती, धरणे, पूल, रस्ते यांसारख्या विविध बांधकामांसाठी करतो. ठीक आहे. ते सिमेंट तयार करण्यासाठी चुनखडकाचा देखील वापर केला जातो आणि जिप्सम आणि वाळू या 3 गोष्टींचा वापर करतात. ठीक आहे. तमिळनाडू, झारखंड, गुजरात, राजस्थान, आंध्र प्रदेश व कर्नाटक ह्या राज्यांमध्ये सिमेंटचे कारखाने आहेत. त्यानंतर खनिज तेल शुद्धीकरण उद्योग. खनिज तेल शुद्धीकरण उद्योग हे महाराष्ट्र, गुजरात आणि UPमध्ये आहे. ठीक आहे. ह्याच्यापासून पेट्रोल, डिझेल, रॉकेल, वंगण, डांबर, मेण ह्यांसारखे उत्पादने घेतली जातात. आपण मगाशीच पाहिलं आहे. ठीक आहे. तर हे होते उद्योग. आता आपण वाहतूक, संदेशवहन व व्यापार बघूया. ह्यामध्ये देखील पाहिजे तसा महत्त्वाचा डेटा नाही आहे, कारण की जे इथले प्रमुख लोहमार्ग वगैरे आहेत त्याची जे स्टेशन्स आहेत, म्हणजे त्याचे जे मुख्यालय आहेत, म्हणजे आता समज आपण इथून पाहिलं की जी वेस्टर्न रेल्वे आहे, पश्चिम रेल्वे आहे, त्याचं जे मुख्यालय आहे ते चर्चगेट आहे. ठीक आहे. तर असे जे मुख्यालय आहेत त्यांवर प्रश्न येतात, पण ते इथे आय गेस नाही दिलेले आहेत. ठीक आहे. सो अशा ज्या भागांवर प्रश्न येतात तेच पार्ट आपण पाहूया. तर इथे रेल्वेबाबत जे दिलं आहे किंवा रस्तेबाबत जे दिलेलं आहे, त्यामध्ये रस्त्यामध्ये बघा, भारतातील रस्त्यांचे राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, जिल्हा महामार्ग आणि ग्रामीण रस्ते असे प्रकार आहेत. ठीक आहे. राष्ट्रीय महामार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जाते. भारतात प्रमुख रस्त्यांमध्ये जर आपण पाहिलं तर चतुष्कोन
सुवर्ण चतुष्कोन किंवा पूर्व पश्चिम जो महत्त्वाचा रेल्वे मार्ग आहे किंवा जो उत्तर दक्षिण आहे, सर्वात मोठा जर आपण उत्तर दक्षिण जो रेल्वे मार्ग पाहिला तो आहे. त्यानंतर नॅशनल हायवेज जे आहेत, राष्ट्रीय महामार्ग, ते देखील महत्त्वाचे आहेत. त्यामध्ये जो उत्तर दक्षिण नॅशनल हायवे आहे NH7, नॅशनल हायवे 7, राष्ट्रीय महामार्ग 7, तो श्रीनगरपासून चालू होऊन कन्याकुमारीपर्यंत येतो. ठीक आहे, तर तो देखील एक महत्त्वाचा आहे. सो ते देखील आपल्याला माहीत असावं. त्यानंतर दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता ही महानगरे जोडणारे राष्ट्रीय महामार्ग 4 पदरी केले जात आहेत. ठीक आहे, हा प्रकल्प सुवर्ण चतुष्कोन म्हणून ओळखला जातो आहे. श्रीनगर ते कन्याकुमारी व पोरबंदर, सिलचर येथे महामार्ग हे चौपदरी करण्यात येत आहेत. ठीक आहे, ह्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाही आहे. तर लोहमार्गाच्या बाबतीत पण मी जसं मगाशी सांगितलं की त्याच्या मुख्यालयांवर प्रश्न येतात, जे की इथे दिलेलं नाही आहे. सो आपण इथे असं बघण्यासारखं काही नाही आहे. हवाई मार्ग आपल्याला माहिती आहे की हवाई वाहतुकी इतर वाहतुकींपेक्षा जलद आहे. मौल्यवान व नाशवंत मालाची वाहतूक या मार्गाने केली जाते. धुके, ढगाळ वातावरण, वादळी हवा, जोरदार पर्जन्यवृष्टी यांचा परिणाम देखील या वाहतुकीवर होत असतो. ठीक आहे, नंतर जलमार्ग आहेत. सागरातून तर जलवाहतूक होतेच, पण नद्यांमधून देखील होत असते. ठीक आहे, गंगा नदी, हुगळी नदी, त्यानंतर ब्रह्मपुत्रा नदी, गोव्यातील नद्या, कृष्णा नद्यांचा त्रिभुज प्रदेश या ठिकाणी देखील वाहतूक होते. ठीक आहे, त्यानंतर जी संदेशवहन आहे त्याची आपण साधने जसं की इथे पाहिली, टपाल सेवा, उपग्रह, इंटरनेट, मोबाईल. आजकाल तर आपण इंटरनेट, मोबाईलचा जास्त वापर करतो. दूरध्वनी तर हल्ली फक्त ऑफिसेसमध्येच दिसतात. नंतर रेडिओ देखील आता कमी प्रमाण झालेलं आहे. वृत्तपत्र आपण वापरतो. त्यानंतर TV, ठीक आहे, ह्यांसारख्या सेवा आपण अजूनही वापरत आहोत. त्यानंतर व्यापार, राष्ट्रीय व्यापार, राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या व्यापाराला राष्ट्रीय व्यापार म्हणतो. त्यामध्ये खनिज वगैरे किंवा वस्तू, खाद्यतेले यांचा वापर होतो. नंतर आंतरराष्ट्रीय व्यापार, 2 देशांमध्ये होणाऱ्या व्यापाराला आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणतात. ठीक आहे, त्यानंतर जो पुढचा चॅप्टर आहे तो शहरे व त्यांचा विकास. इथे वेगवेगळ्या शहरांबद्दल माहिती दिलेली आहे. हे काय MPSCसाठी इतके महत्त्वाचे असं नाही आहे. हे तुम्ही एकदा वाचून घेऊ शकतात, जेणेकरून एक जनरल आयडियासाठी फक्त तुम्ही वाचून ठेवा. ठीक आहे, त्यात महत्त्वाचं असं स्पेशल असं काही नाही आहे. तर आता आपण पुढे जर पाहिलं तर भारतातील पर्यटन, भारतात पर्यटनाचा मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे. ही वेगवेगळी पर्यटन केंद्रे आहेत आणि ह्या केंद्रांमध्ये पर्यटन खूप जास्त प्रमाणात विकसित झालं आहे. ठीक आहे, त्यामध्ये पर्यटकांची गर्दी होत असते. आपल्या संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित केले जातात. ठीक आहे, लोककलेचे नमुने सादर केले जातात. सांस्कृतिक मेळाव्यांमधून लोकसंगीत, लोकनृत्य ह्यांची ओळख करून दिली जाते. ठीक आहे, त्यासाठी परदेशी पर्यटक देखील मोठ्या प्रमाणावर येत असतात. ठीक आहे, सो हे एक जनरल आयडिया म्हणून तुम्ही बघून ठेवू शकतात. ठीक आहे, त्यानंतर भारतातील प्रदूषण समस्या आहेच की हवा प्रदूषण किंवा जे जल प्रदूषण आहे किंवा ध्वनी प्रदूषण आहे, मृदा प्रदूषण आहे, ह्या प्रदूषणामुळे देखील भारताची सध्या परिस्थिती खूप वाईट आहे. ठीक आहे, आता आपल्याला हे माहीतच आहे की हे प्रदूषण कोणत्या कोणत्या कारणांमुळे होतं. आपण ह्याबाबत जो डिटेल व्हिडिओ आहे तो नंतर येणारच आहे. त्यामध्ये अजून चांगल्या प्रकारे मी त्यामध्ये समजावणार आहे, म्हणून मी हा चॅप्टर इथे नाही घेत आहे. ठीक आहे, सो मित्रांनो, आज आपला 5वीचा भूगोल संपूर्णपणे संपलेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक देखील करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. ठीक आहे, थँक्यू.